नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओ आपण साळवी स्टॉप पासून करतोय। नॅशनल हायवे 166 रत्नागिरी नागपूर किंवा मिऱ्या नागपूर हायवे असं त्याला म्हणतात। गणपतीपूर्व काम काय काय झाली ते आता जरा बघायचे होती, त्यासाठी मी बाहेर पडलोय। इथून पुढे नंतर आपण हातकंब्यापासून नॅशनल हायवे 66 ला कनेक्ट होऊ आणि तिथून पुढे नॅशनल हायवे 66 चे व्हिडिओ सुरू करू। आता आपण साळवी स्टॉप पासून सुरुवात करतोय। साळवी स्टॉपला मागचे जे व्हिडिओ केले त्यामध्ये आपण पाहिलं असेल की उजव्या साईडचा रस्ता चिरायू हॉस्पिटल पासून JK5 संपत तिथपर्यंत हा पूर्ण झालाय। डावीकडचं काम चालू आहे अजून, पण तिथे अजून तेवढी म्हणावी तशी गती दिसत नाहीये। थोडं काम सुरू आहे, पण JK5 पर्यंत उजवी बाजू तरी एक पूर्ण झालेली आहे। JK5 संपल्यानंतर पुढचा जो रस्ता आहे तो मधला पॅच बराच राहिला होता, कारण तिथे भराव घालून ब्रिजचं काम होतं आणि ते काम थोडंसं स्लो चाललं होतं। आज आता आपण बघूया की तिथे काय कामाची गती आहे, कितपत झालंय काम। गेले काही दिवस जोरात पाऊस आहे कोकणात, जे अक्षरशः झोडपून काढलं। त्या तुलनेने आज पाऊस जरा कमी आहे, म्हणजे सकाळी जरासा पडला, त्याच्यानंतर आता पूर्ण गेलाय पाऊस, आता तरी नाहीये। कदाचित पुढे लागू शकतोय पाऊस। आणि आता इथे बघा JK5 संपल्यावर, JK5 पासून पुढे आल्यावर थोडस ट्रॅफिक पण इथे ब्लॉक होतंय। आणि रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे थोडा ट्रॅफिकचा इश्यू होतोय, पण माझ्या अंदाजाने येत्या 4-6 महिन्यामध्ये हे काम कंप्लीट झालेलं दिसेल आपल्याला। कारण आता पाऊस पण थोडा कमी झाला, कारण पावसात सिमेंट कॉन्क्रीटचं काम तसं सहसा केलं जात नाही। तर ह्यांनी काय केलं होतं मला माहित नाही, पण नसणार केलेलं, कारण त्या सिमेंटला वरून पाणी लागून चालत नाही। काही ठिकाणी मी बघितलं होतं प्लॅस्टिक घालतात, जाड प्लॅस्टिकचा थर घालतात, पण तरी सुद्धा अनेक ठिकाणी मी पाहिलं होतं, मागच्या व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलं असेल की काम बंद केलं होतं त्याने, सगळी मशिनरी वगैरे झाकून ठेवलेली। इथे बघा आता हा एक ओव्हरब्रिज झालेला आहे छोटा, ह्याचं काम मात्र झालंय आणि आता दोन साईडला रस्त्याचं काम सुरू आहे। इथून पुढे परत रेल्वेचा पूल जो आहे तिथपर्यंत जे काम आहे ते मधला एक पॅच झालाय, मधलं काम राहिलंय संमिश्र प्रकारे। आता पाऊस नसल्यामुळे इथे चिखल वगैरे दिसणार नाही आपल्याला, रस्ता थोडा खडबडीत आहे, पण पावसाळ्यात इथे भरपूर चिखल पण होता आणि खड्डे पण होते रस्त्याला। तर पुढे प्रत्यक्ष हायवेची काय परिस्थिती झाली ते आपल्याला बघता येईल नॅशनल हायवे 66 ची। इथून आता आपण रेल्वे स्टेशन पर्यंत व्हिडिओ करणार आहोत, पर्यंत अपडेट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळतील। म्हणजे साळवी स्टॉप ते रेल्वे स्टेशन। इथला बघा आता हा डावीकडचा भाग पूर्ण झालाय, उजवीकडचं काम चालू आहे अजून। इथून डावीकडे आतमध्ये MIDC, रत्नागिरीच्या इंडस्ट्रीज सगळ्या जागा आहेत, छोट्या मोठ्या आहेत, मोठी नाहीच फारशी, सगळ्या छोट्या छोट्याच। इथे आता इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर वगैरे काढण्याचं काम सुरू आहे, आणि ते झाल्याशिवाय तिकडनं सर्व्हिस रोड होणार नाही। उजव्या बाजूचं काम अजून येतात आता ते, कारण पुढचा मला वाटतं पॅच झालाय उजवीकडचा। आता होते बघा इथे उजव्या बाजूला जे ट्रक उभे आहेत तिथनं पुढचा काही पॅच उजवीकडचा पण झालेला आहे, हा मागचा पॅच थोडासा राहिला आहे। इथे बघा उजवीकडे पण हे झालंय काम, पण अजून ते ओपन केलं नाही, कारण मधला तो एक छोटा पॅच राहिलाय त्यांचा।
आता इथे रेल्वे पूल येईल, तिथून पुढे सुद्धा काम थोडं झालंय, थोडं व्हायचंय, असं म्हणजे अर्ध अर्ध आहे. काही पॅच झालेत, काही पॅच व्हायचेत. इथे एकच बाजू चालू आहे रस्त्याची, पलीकडची बाजू बंद आहे. आता इकडे दोन्ही साईड झालेल्या आहेत, डावी उजवी, परंतु तिकडची साईड जी आहे तो छोटाच पॅच दिसतो, पुढे नाहीये काही. त्यामुळे तो रस्ता बंदच आहे. आपल्याला एकाच रस्त्याने जायचंय, त्याच रस्त्याने यायचंय. सर्व्हिस रोडला सुद्धा इकडे जरा काम सुरू झालेलं दिसतंय थोडंफार, पण इकडचं जे काम आहे तसं स्लोच चाललंय. गेले एक वर्षभर आम्ही बघतोय, काही अशी म्हणावी तशी प्रगती नाही, सगळं धीम्या गतीने चालू आहे. वास्तविक इथे त्यांना प्रॉब्लेम काहीच नव्हता, कारण इकडे सगळ्या जागा वगैरे सगळं ऍक्वायर करून केव्हाच झालं होतं. लोकांनी सगळ्या जागा केव्हाच ताब्यात दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा इथे कामाला तेवढी गती नाही म्हणावी तेवढी. कुवारबावला पण तसंच झालेलं. अर्थात आता कुवारबावची एक बाजू झालेली दिसते, पण सुरुवात नाही झालेली ट्रॅफिकची त्याच्यावरून. समोर तुम्हाला दिसत असेल, मधला एक पॅच राहिलाय, एक दोन तीन ठिकाणी पॅच राहिले, त्याच्यामुळे ते पण अर्धवट कामच आहे. त्याच्यामुळेच बहुतेक ही बाजू अजून ओपन नाही झालेली. तर हा आपला जुना जो रस्ता आहे त्याच रस्त्याने आपण जातोय. उजव्या बाजूने जायला यायला एकच साईड आहे. रस्त्याचं फक्त काय काय केलंय ते आता जरा बघूया आपण. खड्डे भरलेले वगैरे काही दिसत नाही, आहे तसे फुटका रस्ता दिसला. मुळात गणपतीला असे खड्डे वगैरे असतील तर ते गणपतीच्या मूर्ती नेणं वगैरे फार जिकिरीचं असतं. गणपतीच्या आधी तरी एक खड्डे बुजवली जातील अशी अपेक्षा बाळगूया आपण. साधारण महिनाभर अजून आहे गणपतीला. काही जणांचं कसं असतं, सार्वजनिक गणपती वगैरे आधीच आणून ठेवायला सुरुवात होते. बाहेर नेतात गणपती, सार्वजनिक गणपती काही बाहेरून आणले जातात, ते आधीच आणून ठेवले जातात. बाकी अगदी जरी गणपती हा विषय बाजूला ठेवला तरी इतर वेळी सुद्धा लोकांना चांगले रस्ते मिळावे एवढी माफक अपेक्षा आहे, पण ते आजपर्यंत कोणीही पूर्ण करू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. बघावं तिकडे नुसते खड्डे आणि चिखल. आता आपण येतो रेल्वे स्टेशनला आलोय, कारवांच्या वाडीला आपण आलोय. इथून उजव्या हाताला कारवांची वाडी हे गाव आहे. हे पूर्वी काही घरांचं गाव होतं, आता प्रचंड मोठी वस्ती तिकडे झाली आहे. बहुतांशी बंगले टाईपची घरं आता इकडे सुरू झाली. बाकी एकेकाळी नुसता कातळ असलेला प्रदेश होता, गवताळ कातळी प्रदेश. सुदैवाने हा एक रस्ता इकडचा बऱ्यापैकी डाव्या साईडचा झालाय, उजवीकडचं काम चालू आहे. हा मधला जो देवळापर्यंतचा पॅच आहे तो मात्र अजून तसाच आहे. उजव्या हाताला आकाशवाणी केंद्र, रिले सेंटर म्हणतात त्याला. इथून रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. बाकी रेकॉर्डिंग स्टुडिओ हा शहरात आहे, थिवा पॅलेस रोडला. प्रसारणाचं काम ह्या ठिकाणाहून होतं. आता आपण आलो महालक्ष्मी मंदिराजवळ, स्वयंभू देवीचं मंदिर आहे.
ही रत्नागिरी देवरुख गाडी असणार आहे. देवरुख डेपोची दिसते गाडी. ह्या नवीन आलेल्या गाड्या, त्यापैकी ही पण एक. जे आता संरक्षक भिंत आपण जी बघतोय त्या हाईटला पूर्वीचा रस्ता होता. त्यात आपण एवढा खाली आलोय, 10-1 फूट तरी खाली आलो आपण, 10-12 फूट. दोन्हीकडचे रस्ते झालेत, पलीकडचा पण झाला, इकडचा पण झालाय, पण वाहतुकीसाठी एकच बाजू अजून ओपन केलेली आहे. कारण माहित नाही. हा समोरचा रस्ता मात्र गेले कित्येक महिने बंद असे, त्याचंही कारण माहित नाही. रस्ता इथे झालेला आहे, तो मध्ये कुठला तरी छोटा पॅच होता, त्याचं काहीतरी अर्धवट ठेवलेलं होतं काम. हा बघा इथे हा टेम्पो जो उभा डाव्या हाताला, तिथून पुढचा हा जो भाग आहे मधला, त्याचं काम अर्धवट राहिलं. ते माझ्या अंदाजान पलीकडे खाली जाणारा जो रस्ता आहे त्याच्यासाठी काहीतरी झालेलं असणार आहे, कारण तो रस्ता मग एकदम उभा होणार आहे. त्याच्यामुळे बहुतेक त्याला काहीतरी थांबवलेलं दिसतंय, त्या कामाला काहीतरी तोडगा निघालेला दिसत नाही अजून त्याच्यावर. आता जवळ आलोय आपण चांद सूर्या पॉइंट. हा डावीकडून रस्ता गेलाय चांद सूर्याचा, आता आपण जाणार ते सरळ जाणार. चांद सूर्या पॉइंटला जरा ड्रोन उडवता येतो का बघत होतो, परंतु वारा प्रचंड आहे. मी जवळजवळ 50-52 किलोमीटरच्या स्पीडने वारा वाहतोय, आणि तेवढ्या वाऱ्यावरती ड्रोन स्टेबल नाही राहू शकत. आपला नॅनो कॅटेगरीचा ड्रोन आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त 35 ते 35चा स्पीड मॅक्झिमम जर असेल वाऱ्याचा, तर ड्रोन स्टेबल राहू शकतो. नाहीतर उंचावर गेल्यानंतर कुठे पण भरकटतो ड्रोन. कालच एक व्हिडिओ पाहिला, त्यांचा पण ड्रोन असाच देवगडीला गेले होते, तिथे उडवला त्यांनी. तिथे तर प्रचंड वारा असतो आता, आणि तो ड्रोन त्यांचा कुठेतरी भरकटला गेला. ते शोधत होते नंतर. उगाच रिस्क घेण्यात काय पॉइंट नसतो. बरं, हे ड्रोन म्हणजे काय खेळणं नव्हे. ते आता एक गेलं आणि दुकानात जाऊन 10 रुपये टाकून घेऊन आलो. तर आपण आता चांद सूर्या पॉइंट वरून पुढे आलोय, आणि इथे आपला नेहमीचा रूट उजव्या हाताला आहे. उजवा जो छोटा डोंगर आता अर्धवट दिसतोय, तिथून पलीकडून आपला रस्ता आहे. आता तिकडे जायलाही काही स्कोप नाहीये, सगळं बंद केलंय तिकडनं. इथे सुद्धा मला जरा ड्रोन उडवून बघायचा होता, परंतु वारा एवढा आहे की ड्रोन उडवणं तसं शक्य नाही वाटत इथे. बघू नेक्स्ट टाइम जरा पाऊस वगैरे कमी झाला की आपल्याला इकडचे पण काही ड्रोन शॉट घ्यायचे, किंवा माझ्या डोक्यात असा हे होता की फक्त ड्रोन शॉटच घ्यायचे आणि असा एक व्हिडिओ बनवायचा. इथे सुद्धा आता जरा खाली उतरून बघितलं, पण वारा आहे भरपूर. इथे सुद्धा ड्रोन आता फ्लाय करणं शक्य नाही. आणि कसं होतं की ड्रोन महागडी वस्तू आहे. नवीन तर एकदमच महाग पडते, सेकंड हँड घेतली तरी सुद्धा ती तशी बघायला गेली तर महागडीच वस्तू. त्याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. उगाच वाटेल तसे उडवून ते हरवले, मोडले, तुटले की झालं, पैसे पाण्यात सगळे. आता इकडचा बऱ्यापैकी हा झाला रस्ता हातकंब्यापर्यंत. पलीकडची बाजू पण चालू करून झाली, दोन्ही साइड्स आता ओपन आहेत. आता बघायचं फक्त हातखंब्यापर्यंत ओपन आहेत का पुढे काही अर्धवट काम आहे.
काम राहिलंय. पूर्वीचा सगळा काळ अजून नजरेसमोरून असा सगळा तो एक पिक्चर जातो. याच रस्त्यावर आम्ही ट्रॅफिक ब्लॉक किती बघितले, बाप रे बाप. चला आता एक बाकीचं जाऊ देत, पण एक चांगला रस्ता तरी आपल्या नशिबी आला आज, असं म्हणायला हरकत नाही. तर आता इथे हातखंब्याला आपण आलो, हातखंब्यापर्यंत आपण येऊन थांबतोय. हा व्हिडिओ मी थांबवतोय. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स काय असतील तर नक्की मला सांगा. तर इथे आपण थांबूया. आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.